तेवढ्यात एक बाई मोठ्यानं ओरडायली. कोण होती, कुठली होती काय माहिती. तिला 2 पोलिसनी धरले आणि तिकडे नेण्यात ओढत आणि ती इकडे येण्याचा प्रयत्न करते साहेबाकडे. ती म्हणते मला भेटू द्या, 2 वर्षापासून माझी इच्छा आहे, मला माझ्या साहेबाला भेटायचंय. ते म्हणतात ज्याचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाली नाही त्यांचा गोपीनाथ मुंडे. मला एकदा त्या माझा वाली कोणी नाही हो, माझा वाली कोणी नाही, मला भेटू द्या हो. त्या पोलिसनी ओढतायत. गर्दा चालू आहे, गोंधळ चालू आहे. बघायला तर आम्ही 4 जण सगळे 3-3 दगडाच्या चुली मांडून भाकरी करतायत. त्या बाईच्या डोक्यावर फाटलेला पदर, मळकट झालेलं शरीर, कपाळाला कुंकू नाही आणि ती अशी धडपडाले नुसतं. आणि त्या पोलीस निवडायला तो गोंधळ ऐकला. साहेबांच्या कानावर ते आवाज ऐकू आल्याबरोबर साहेब म्हणले त्या पोलिसाला तिकडं काय गोंधळ चालू आहे. ते म्हणला काय नाही साहेब, एक वेडी बाई आहे म्हणला, वेळपट आहे, कुणासोबत आले की ऊस तोडणाऱ्या सोबत काय म्हणते काय नाही, मला माझ्या साहेबाला भेटू द्या हो. साहेब म्हणले मूर्खा, ती जर म्हणत असेल मला भेटायचंय, तुम्ही कोण अडवणार. ऐका, उगाच फोटो मंदिरात लागत नसतात. संतांच्या देवाच्या रांगेत जाऊन उगाच कोणीही बसत नाही, त्याचे फोटो मंदिरात लागत नाहीत. लक्ष द्या. मी 3-3 दिवस साहेबांवर कथा करतो, 3-3 दिवसाच्या जयंतीच्या वेळेला. ऐका, दादा मग भेटू द्यायचं ना, बोलवा तिला म्हणा. ते पोलीस गेला, तर लेडीजला सांगितलं कॉन्स्टेबलला, तिला साहेबांनी बोलवले, घेऊन या. तर 2 जणी तिला घेऊन आले. ते केस विचकटलेले, ते अवतार. दादा त्या केशव उपाध्याय नावाचे साहेबांची पीए होती मुंबईला. पीए त्यांनी एक पुस्तक लिहिले होते साहेबावर. त्याच्यात लिहिले, या माणसाला, गोपीनाथ मुंडे नावाच्या माणसाला एक फार मोठं व्यसन होतं. तुम्ही म्हणाल कोणतं व्यसन होतं. लोकांनी मला जर विचारलं तर मी सांगेन की या माणसाला एक फार मोठं व्यसन होतं. या माणसाला माणसाचं व्यसन होतं. पहाटे 2 वाजता, पहाटे 3 वाजता, पहाटे 4 वाजता जरी मनुष्य भेटायला आला तर ते आम्हाला सांगायचे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारत देशातून किंवा महाराष्ट्रातून कुठूनही आलेला कोणीही कोणत्याही जातीपातीचा धर्माचा मनुष्य जर मला भेटायला आला असेल तर मग पहाटे 3 वाजले काय, 4 वाजले काय, उजडलं काय, सकाळ झाली काय, शेवटचा मनुष्य मला भेटल्याशिवाय गेला नाही पाहिजे आणि मी झोपायला गेलो नाही पाहिजे. याला म्हणतात व्यसन, याला म्हणतात नेता. पहाटे 4 वाजता सुद्धा माणसांना भेटायची माझ्याकडे पुरावे आहेत.
कीर्तनाहून जायचो, साहेब आलेले असायचे, यशश्री बंगल्याच्या पाठीमागे राहत होतो मी. साहेब तिथे चौकामध्ये ते लोक बसलेले असायचे. कुठून आलात मामा? उगा आम्ही दिल्ली करायचे. कसं असते, जवळ जवळ माणूस असते तर त्याची किंमत नसते. मी उगा जवळ आहे तुमच्या, आताच किंमत करा उगा सांगायला तुम्हाला. हा, किंमत नसते. आम्ही पायापाशी गंगा कुठे गेला सांगा. ते आम्ही त्या लोकांना विचारायचं, का बसला मामा? 3 वाजले, थंडी वाजली पहाटेची. वाशिम इकडे हिंगोली येऊन आले. ते म्हणायचे काम होतं जरा, आलतो साहेबाला भेटायला. झालं का मग? जाऊ त्या चुलीत ते काम. असं का भेटला नाही? भेटलो म्हणायचं त्या माणसानं. मग झालं काम? आज जाऊ द्यावं, होईल नाही तर न होईल. का बरं मग? हो महाराज, आमच्यासारख्या तुटक्या माणसाला, जातीचा का गोतीचा, तिथून आलोय मी 300 किलोमीटर वरून, आणि पहाटे 3 वाजता जर बुवा माझ्यासारख्या माणसाला भेटून डोसक्यावरून हात फिरवते आणि पाठीवरून हात फिरवून म्हणते कुठून आला तर राहायची व्यवस्था आहे का, जेवला का? उपमुख्यमंत्री असलेला माणूस आणि इथं जिल्हा परिषदचा मेंबर भेटायला तयार नाही, बोलायला तयार नाही. पहाटे मुंबईला गेलो महाराज, तेव्हा मी पाठीवरून हात फिरवला आणि तिकटाला पैसे दिले. म्हणून फोटो लागते. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधी बाई समोर आणली आणि बाईनं साहेब पाहिल्याबरोबर साहेबांच्या पायावर डोकं टेकवायला म्हणले, नाही मी स्त्रियांकडून पाया पडत घेत नाही. बाई माफ करा, काय अडचण आहे तुमची? साहेब टीव्हीवर तुम्हाला पाहिलंय मी बऱ्याच वेळा, तुम्ही म्हणत असता साहेब ज्यांचा कुणी वाणी नाही, ज्यांचा कुणी वाणी नाही त्यांचा गोपीनाथ मुंडे. लोक विचारतात मला की काय दिलं गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला? तेव्हा तुमचं ऐकले साहेब, अरे या गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला काही देऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे दुसरं काय देऊ शकतो हा गोपीनाथ मुंडे? फक्त या गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला जगण्याचा स्वाभिमान दिलाय. गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला जगण्यासाठी संघर्ष करायला शिकवलंय. तो आमच्या रक्तात आहे. लक्ष द्या. असं म्हणतात ना साहेब तुम्ही. मग आज माझं कोणी नाही साहेब. दिरासोबत ऊस तोडायला आले. 23 वर्षाची एक आणि 25 वर्षाची एक मुलगी माझ्या घरात आहे. 2 मुलींना टाकून आले. 2 एकर जमीन होती. नवऱ्यानं दारू पिऊन त्याला कॅन्सर झाला. 2 ला 2 एकर ब्रह्मवाडीची ती बाई. 2 ला 2 एकर जमीन घालवली. 5 गुंठे सुद्धा जमीन माझ्या घरी राहिली नाही. 4 पत्र्याचं घर आहे. 2 जानजमान मुली आहेत. कसं जगायचं? 2 तरुण मुली घरात असताना कसं जगता येईल साहेब? झोप येईल का त्या बापाला, त्या आईला? नवरा तर गेला आणि गेल्या वर्षी ऊस तोडायला आलेला पोरगा सुद्धा ऍक्सिडेंट मध्ये वारला. एकटी आहे. पोटा पाण्याची चिंता म्हणून दिरा भाऊजायासोबत आले, दिरासोबत आले. माझा कोणी वाली आहे का नाही? माझा कोणी वाली आहे का नाही साहेब? मी कसं जगायचं सांगा ना. 2-2 पोरीचं कसं करायचं बोला ना. लोकांच्या नजरा चांगल्या नाहीत साहेब. लोक माझ्या घराकडे बघतात तेव्हा रात्र माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. माझ्या पोरीकडे बघतात. काय करू मी? त्या दिवशी पाहिला मी माणूस तो. त्या दिवशी पाहिला, बाई तुझा नवरा मी परत आणून देऊ शकत नाही, तुझा मुलगा मी परत आणून देऊ शकत नाही, पण तुझ्या समोर जो उभा आहे हा गोपीनाथ मुंडे तुझ्या दोन्ही पोरीच्या लग्नाचा खर्च आणि जीवनभर तुला जे लागते ते पुरवायला तयार आहे. हाच तुझा मुलगा आहे. याच्यापेक्षा काय करू शकतो? या पलीकडे काय करू शकतो? याला म्हणतात मृदू सभा युनवनीत तैसे सज्जनाची. ज्यासी अपंगिता नाही. कोण कोणत्या समाजाची बाई पण ती आपल्याकडे आली आहे आणि तिला शब्द दिला आणि शब्द दिला तसा पाळला. एकाला नाही, माझ्याकडे अशा 12 जणांच्या याद्या आहेत. स्वतःच्या लेकरासारखे लग्न करून दिले. लग्नाचाच विषय नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये साहेब जो कोणी असा त्रस्त दीन दुःखी दिसला स्वतःच्या लेकरासारखं समजून सांगू. ज्याच्या गाडीच्या ग्लास, ज्याच्या गाडीचे काच नेहमी खाली असायचे, ज्याचा मोबाईल नेहमी लोकांसाठी असायचा. अहो परवा तुमच्या शेजारी कासारवाडी आहे, ते कीर्तन युट्यूबचं माझं ऐकलं साहेबावरचं. ते देशभरात गाजले, सगळ्या देशात 1 नंबरला आले. परभणीला केलं होतं ते कीर्तन जयंतीला.
त्या माणसानं ते कीर्तन पाहिलं आणि मला गाठलं परळीमध्ये. महाराज फोन केला आणि गाठलं. माझ्या गळ्याला पडून ढसा ढसा रडला. म्हणलं का रडताय? त्याचं नाव आहे रामराव दहीफळे. ते म्हणला महाराज मला बी तुम्हाला सांगावं वाटायले, तुम्ही लय मुद्दे मांडलेत, लय सांगितले त्या कीर्तनात, खरं खरं माझं एक घ्या की. म्हणलं काय? एकुलती एक मुलगी होती. म्हणली महाराज 1.5 एकर रान विकून पोरीला लय चांगल्या घरी दिलं होतं. मग रोज पोरग दारू पिऊन यायचं, मुलीला मारायचं. 6 महिने झाली मुलगी घरी होती माझ्या. कधी? 1997 ला. सगळे लोक असले, हे सगळे लोक, सरपंच, गावात असलेले पोलीस पाटील सगळे मध्ये घालून, सोयरेदारी मध्ये घालून बघितले. पोरग कुणाचंच ऐकायला तयार नव्हतं महाराज. सगळ्याला सांगून बघितलं. शेवटी मुलगी माझी जीव देण्याचा विचार करत होती आणि तेवढ्यात मी सांगितलं की आता शेवटचा पर्याय आहे, मला एकदा साहेबाकडे जाऊ. बघा आता बघा, माता मावल्यानं पुरीला नांदवीत नाही, जवाई रोज मारतोय म्हणून उपमुख्यमंत्री असलेल्या माणसाच्या दारात रात्री 10 वाजता गेलो होतो महाराज 1997 ला. रात्री 10 वाजता जाऊन साहेब म्हणाले बोला काय काम? मी सांगितलं की साहेब एकुलती एक पोरगी आहे, लय जाच करतोय जवाई, ती जीव देण्याचा विचार करते साहेब, मला एकुलती एक मुलगी आहे, माझ्या पोरीला वाचवा. कुठे दिली आहे? फलाण्याच्या. बर, फोन नंबर आहे. घरचे फोन होते तेव्हा. 10 वाजता फोन केला, तिकडून उचलला फोन. हॅलो कोण? गोपीनाथ मुंडे बोलतोय. गोपीनाथ मुंडे. तिकडचा माणूस म्हणला मला फसवायलात का? गोपीनाथ मुंडे मला कशाला बोलल? मूर्खा, ती रामरावाची पोरगी नाही जिला रोज त्रास करतोय. उद्यापासून ती गोपीनाथ मुंडेची पोरगी आहे. उद्यापासून तिला जर थोडाही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे, उपमुख्यमंत्र्याशी. गाठ माझ्याशी आहे, ती माझी पोरगी आहे. एवढा मोठा नेता जर रात्री 10 वाजता एका पोरीचं सोयरीपण जुळवून देण्यासाठी, तिचं नांद लावण्यासाठी जर फोन करत असेल, तो रामराव म्हणाला मी देवाला देव मानित नाही पण गोपीनाथ मुंडेला देव मानतो. तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर दई. कसा हृदय? कसं धरतो हृदयाशी? कसं? जशी लेकराला माय धरते हृदयाशी. लेकरू दुःखी असेल, लेकरू पडला असेल, लेकरू तिथून निष्ठला असेल तर जाते कवटाळून धरते आणि आपल्या गळ्याला लावते आणि आपल्या हृदयाशी लावते. दया करणे जे पुत्रासी. त्यांना कशाला बोलायला? दया करणे जे पुत्रासी रेच दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या जी का रंजले गाजले त्याची अपंगिता नाही त्याची
ज्ञानेश्वर जवळपास तुमचे 20 दादा एकदा सगळ्यांनी वर हात केले तर बरोबर तुमचे 20 मिनिट जास्त घेतले तुम्ही माफ करा 20 मिनिट जास्त कीर्तन केले वर हात करा सगळे वर हात करा एकदा ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय